सर तुम्ही कशाला माफी मागितलीत माझी? खरं तर माफी मी मागायला पाहिजे तुमची. नाही ईशा, खरंच मी माफी मागण्याची खूप आवश्यकता होती. आय एम रिअली व्हेरी सॉरी. सर प्लीज मला लाजवू नका. त्याची गरज होती ईशा. मी जेव्हा तुला शोधत फिरत होतो ना, तेव्हाच ती गोष्ट मला जाणवली आणि मी ठरवलं की आता यापुढे कोणावरही काहीही लादायचं नाही आणि तुझ्यावर तर नाहीच नाही. म्हणजे आपल्या वागण्यामुळे कोणाला त्रास होता कामा नये आणि आपल्यामुळे कोणाला त्रास घेताही कामा नये. सर अहो किती मनाला लावून घेतलं. आय एम रिअली सॉरी. नाही ईशा, फक्त तू ओळखलास आणि आता मला त्याची उपरती झाली आणि मी त्या दृष्टीने पावलाही टाकायला सुरुवात केली. आता मी काय सांगतो ते नीट ऐक. उद्यापासून तू ऑफिसला नाही आलीस तरी चालेल. सर अहो पण मला यायचंय ऑफिसला. ईशा, मला माहिती आहे तुला ऑफिसमध्ये काय यायचं. मी तुला खूप चांगलं ओळखतो. गेले काही दिवस मी खूप ताणतणावामध्ये आहे. मी गोष्टी विसरायला लागलो आहे, मी थकायला लागलोय, दमायला लागलोय म्हणून तू ऑफिसला नाही येतेस. सर मी तुम्हाला म्हटलं होतं ना मी माझ्या करिअरसाठी म्हणून ऑफिसला. मी काय सांगतो ते ऐक. उद्यापासून ऑफिसला नाही आलीस तरी चालेल. मला माहिती आहे आईसाहेबांची तीच इच्छा आहे सर की मी ऑफिसमध्ये जाऊन काम करावं. ऍक्च्युली आईसाहेब आणि जयदीप भाऊजींनी मला सांगितलं की घरात करण्यासारखं काहीच काम नाहीये. ईशा, आता मी काय सांगतोय ना ते नीट लक्षात घेऊन ऐक. हे बघ, आईसाहेब गेली कित्येक वर्ष घरात एकट्याच आहेत. तू जर घरात राहिलीस तर त्यांना तुझी सोबत होईल. आणि तू घरात राहिल्यामुळे घरातलं वातावरण खूप बदललंय. तू सोन्या वहिनींचं वागणं बघता किती आनंदी असतात आजकाल. आणि अजून एक गोष्ट आहे ज्याच्यासाठी तू घरात राहावीस असं मला वाटतं. तू घरी असल्यामुळे आपली घरी कोणीतरी वाट बघतंय या ओढीनं मला घरी यावंसं वाटेल. सर खरंच ईशा, मला अशी ओढ गेल्या कित्येक वर्षात कधीच वाटली नव्हती. मी नक्की थांबेन घरी. मला तुमची वाट बघायला खूप आवडेल. त्याचं बोट काय, मला माहिती होतं तू माझं ऐकशील म्हणून. सर पण त्याआधी थोडा धीर धरा ना. म्हणजे सर म्हणजे तुम्हीच म्हणता ना की हातात घेतलेलं काम कायम पूर्ण करावं म्हणून. मग आपल्या कंपनीत जो भ्रष्टाचार झालाय तो फक्त मला शोधून काढू दे. तोपर्यंत मला ऑफिसला येऊ दे आणि मग मी घरी बसायला. ईशा, मी तुला तेच सांगतोय की त्यासाठी तुला ऑफिसला येण्याची गरज नाहीये. ते मी बघून घेईन ना. सर तुम्ही माझे आदर्श आहात. तुम्ही घालून दिलेला धडा मला फॉलो करू द्या ना सर. सर तुम्हीच मला म्हणाला होता की तुम्हाला आपल्या कंपनीमध्ये वेगळा विचार करणारी माणसं हवीत. तुमच्यासारखा विचार करणारी माणसं नकोयत. मग सर मला हा प्रॉब्लेम माझ्या पद्धतीने सॉल्व्ह करून बघू दे ना सर प्लीज. काय मी बोललो होतो ते सगळं तू माझ्यावरच वापरतेस. वाटलं नव्हतं ना सर. चुकला का अंदाज? दुसरे कुठले अंदाज चुकले नाही म्हणजे मिळवला. हॅलो सारिका, माझी आजची मीटिंग फिक्स झाली आहे. ते जर लवकर आले तर त्यांना बसवून ठेव, मी पोचतेच आहे. गुड मॉर्निंग माय फ्रेंड वहिनी. गुड मॉर्निंग भाऊजी. मी ब्रेकफास्ट रेडी केलाय तुमचा, तो खाऊन घ्या. मी आता ऑफिसला निघतेय. वहिनी, मी पण तुझ्याबरोबर ऑफिसला येतोय. पण भाऊजी वहिनी, तू जसं जबाबदारीने आपलं काम करत असतेस तसं आता मीही केलं पाहिजे. दादा इतकी वर्ष ऑफिस सांभाळतोय, आता मीही सांभाळेन आणि या जबाबदारीची जाणीव तूच मला करून दिलीस. व्हेरी गुड. पण माझी अट माहिती आहे ना तुम्हाला? माय फ्रेंड वहिनी, तुझी अट लक्षात आहे आणि मी गोळ्या घेणं पूर्णपणे बंद केलंय. त्यामुळे डोंट वरी, आय एम फीलिंग फाईन आणि माझ्यामुळे काहीही प्रॉब्लेम होणार नाही. ठीक आहे, मग या माझ्याबरोबर ऑफिसला. आज तसंही त्या लेबर कॉन्ट्रॅक्टर राजेशला भेटायचंय. त्याला बोलवलंय मी ऑफिसला. का? त्याच्याकडून आपल्याला काही माहिती मिळाली तर आपल्या ऑफिसमध्ये त्या पैसे खाणाऱ्या माणसाचं नाव आपल्याला कळू शकेल. हो, पण माय फ्रेंड वहिनी, ते तो इतक्या इझिली सांगेल का? तेच तर बघायचंय ना आपल्याला. मी तिला सगळं सांगतोय, ऐकतच नाही माझं. मी तिला म्हणलं मी हे सगळं शोधतो, त्या फ्रॉड माणसाला मी शोधून काढतो. मला म्हणते नाही, मी एकदा हातात काम घेतलं की ते पूर्ण करणार. सर 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 का सर म्हणे. याचा अर्थ ती पुन्हा ऑफिसमध्ये येणार ना खुपसायला. राजेश जर काही बोलला ना झेंडे, ती सरळ माझ्यापर्यंत येऊन पोहोचेल. त्याची काळजी करू नको, तो आपल्या विश्वासातला आहे.
विश्वास? आता हा विश्वास शब्दच मला डोईसड झालाय. मला वाटलं होतं त्या ईशावर माझा विश्वास आहे. मी जे सांगेन ते ऐकेल, मी जे सांगेन ते करेल. तिला सांगितलं ऑफिसला येऊ नको, तर नाही येणार ऑफिसला. म्हणाली ऑफिसला, हटून बसली. तिला आईसाहेबांची गोळी देऊन बघितली तरी नाही झालं काही. याचा अर्थ असा आहे की तिचं वागणं तुझ्या हातात राहिलेलं नाही विक्रांत. फार अनप्रेडिक्टेबल वागायला लागली ती. असं कसं झालं असेल रे? जाऊ दे. हे बघ, मी तुला काय सांगायला लागलो तर पुन्हा म्हणशील की परत 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 तेच सांगतोस म्हणून. मला माहिती तू काय सांगणार आहे. सफरचंद सफरचंद असतं, केळं केळं असतं. हे जाऊ दे, ते तर आहेच. पण आणखीन एक गोष्ट तुला कळत नाही. आणखीन कुठली? धोत्रे मास्तरांनी मला एक लहानपणी म्हण शिकवली होती, अतिशहाणा त्याचा बैल रिकामा. म्हणजे मी अतिशहाण आहे? मग आहेच. तुला असं वाटतं की मी ज्या हुशारीने एखादा प्लॅन करतोय पण तो प्लॅन तसाच वर्क होतोय का? हे बघ ना, शेवटी असं नको व्हायला. एक मिनिट, तुला काय वाटलं हे सगळं इतकं सोपं आहे? मी पण तेच म्हणतोय. तुला जे करायचं म्हणतोस ना ते होणं खूप कठीण आहे. आहेच, कठीणच आहे. करोडो रुपयांची मालमत्ता स्वतःच्या नावावर करून घेणं इतकं सोपं नाहीच आहे. काहीतरी मोठा जुगाड पाहिलंस? माझ्या तोंडात शब्द सुद्धा तिचाच आहे, ईशाचा. जुगाड. असं नको, दात काढू नको. त्या राजेशचा काहीतरी बंदोबस्त कर. त्यांनी तोंड उघडता कामा नये. त्या दिवशी तर तुम्ही खूप बोलत होतात, हो की नाही जयदीप सर? तुमचं कंपनीशी असलेलं नातं, तुम्ही ते घेतलेली मेहनत आणि कंपनीशी आणि सरांशी असलेलं तुमचा इमान वगैरे. मग मी आज तुम्हाला काही डिटेल्स विचारतेय कंपनीच्याच हितासाठी, तर तुम्ही असे शांत का बसलायत? काहीच का नाही बोलत आहात? मला जास्त काय माहित नाही मॅडम. असं कसं शक्य आहे राजेश? तुम्हीच म्हणालात ना की तुम्ही इथे गेले अनेक वर्ष काम करताय आणि त्यात तुम्ही इथल्या लेबरचे लीडर आहात. त्यामुळे तुम्हाला नक्कीच माहित असणार कोण आणि कुठे पैसे खाते ते. नाही मॅडम, मला माहित नाही. हे बघा, तुम्ही आम्हाला कोऑपरेट केलं तर हे तुमच्यासाठीच चांगलं असणार आहे. लेबरला आम्ही कामावरून काढून टाकणार नाहीये आणि त्यामुळे त्यांना त्याचा मोबदला सुद्धा मिळणार आहे. आणि आम्ही तुम्हाला काहीही होऊ देणार नाही. यू विल बी प्रोटेक्टेड. झेंडेंना सांगू तुमची काळजी घ्यायला. पाणी घेऊ का मी? हो या, शुअर शुअर. हा, सो मी म्हणत होतो की तुम्हाला व्यवस्थित प्रोटेक्शन मिळेल याची जबाबदारी माझी. मी बोलेन दादाशी. तुम्ही आम्हाला कोऑपरेट केलं तर विक्रांत सर सुद्धा खूप खुश होणार आहेत. राजेश, तुम्ही एवढं टेन्शन का घेताय? हे बघा, आम्ही सगळे आहोत तुमच्या सोबत. ओके, पाणी देऊ अजून? नाही, नको. हे बघा सर, मॅडम, मला ना घ्या ना, फोन घ्या. राजेश, आनंदाचे डोही आनंद तरंग. अगं बाई, हे काय? हे काय हं? सांगतो, थांब जरा, लवकरच कळेल हे काय. पुष्पा, हा, या निमकर कडून तुझ्यासाठी सप्रेम भेट. अगं बाई, हो. अहो, उघडा ना पटकन, बघू दे ना काय आहे. किचन नॅपकिन्स. फडकी होय? अगं फडकी काय फडकी, किचन नॅपकिन्स. अहो, तेच ते. काय फरक पडतो? पण कशाबद्दल? कशाबद्दल ते जाऊ दे, पण तुझ्या एकटीसाठी नाहीयेत बरं का. मग मी सगळ्यांसाठी काही ना काही आणलेले. आता हे आपले जयदीपराव, आपले जावई बापू, सोनियाताई, आईसाहेब आणि आपले सगळे चाळकरी, सगळ्यांसाठी काही ना काही भेटवस्तू आणलेत मी. अगं बाई, कशासाठी एवढा खर्च केलात? कशासाठी? हा, कारण मला भरपूर पैसे मिळालेत. भरपूर? 500 रुपये का? 500? अरे हट, ये निमकर भी बहुत कमा सकता है बाबू. बोलले. कुठून आली एवढी कमाई? राजनंदिनी साडी. हा, प्रत्येक साडीच्या विक्री माग मला 20% पैसे मिळतील असं मालक बोलले होते की नाही. हो. गेल्या 4 दिवसामध्ये आमच्या दुकानामध्ये
राजनंदिनी साडीची एवढा खप झालाय की काय विचारू नको. त्यामुळे भरपूर पैसे मिळालेत. कसं आहे, हो एवढे पैसे पहिल्यांदाच आपल्याला मिळालेत. म्हणलं सगळ्यांनाच काही ना काही घेऊन जाऊ. नाही कसं आहे, आपल्या आनंदात सगळ्यांनाच सामील करून घेतल्याशिवाय काही मजा आहे का पुष्पा? खरंय. मग अहो चला उठा, कुठे? पटकन तयार हो आणि कर्जतला जाऊ. आता गिफ्ट आणले तर सगळ्यांना द्यायला पाहिजे ना. अगं हो हो हो, तेवढा उत्साह आहे तुझ्या अंगात. आधी ईशाला फोन करून तिच्याशी बोलू, तिला विचारू आणि मग ठरवू. फोन करते तिला. हा कर. हॅलो आई. अगं काही नाही, बाबांना राजनंदिनी साड्यांची विक्री खूप झाली म्हणून भरपूर पैसे मिळालेत. अरे वा. आणि त्यातून बाबांनी सगळ्यांसाठी गिफ्ट आणलेत. ते गिफ्ट द्यायला यायचं होतं तुझ्याकडे कर्जतला. सगळ्यांसाठी कशाला आणले? तुमच्या दोघांसाठीच आणायला पाहिजे होते ना. आता ते तू बाबांनाच विचार. अहो लेक म्हणतीये की सगळ्यांसाठी का आणलं म्हणून. अरे बेटा, मी फक्त माझ्या स्वतःसाठी कसं काही आणेन का कधी? त्यात काय मजा आहे? हे बघ, परिवार खुश तो आपण भी खुश. बरोबर आहे तुमचं. मला सांग ईशा बेटा, विक्रांत सर कोणासाठी एवढं काम करतात? त्यांच्या कुटुंबासाठी, बरोबर? हो बरोबर. मग माझंही तेच आहे. अगं आपलं कुटुंब हेच माणसाचं आयुष्य असतं. जयदीप भाऊजी, आपल्यासाठी सगळ्यात महत्वाचं आपलं कुटुंब असतं. या सो सो आपल्याला राजेशच्या कुटुंबावर फोकस करायला पाहिजे. मला कळलं नाही माय फ्रेंड वहिनी. राजेशचं कुटुंब असेल ना, आपण त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न केला तर आपल्या हाती नक्कीच काहीतरी लागेल. भाऊजी, तुम्ही त्या राजेशचा पत्ता शोधून काढाल? ओके. अगं काय बोलतेस तू? हॅलो बाबा. काही नाही, सॉरी, मी तुम्हाला नंतर फोन करते. काय बोलत होती देव जाणे. अरे वा, तू जवळजवळ ताबा घेतलास ऑफिसचा. तर अहो, आता म्हणजे माझी आता इथे यायची गरज नाही. उगाच काय थट्टा करताय माझी. कॉफी सांगू तुमच्यासाठी? नाही नाही नको. सर बसा ना. तुझी केबिन आहे, तू बस. सर बस. मला सांग, राजेश येऊन गेला? हो सर, तो जाऊन थोडा वेळ झाला. काय बोलणं झालं? सर आम्ही त्याला विचारत होतो की, आम्ही म्हणजे मी आणि जयदीप भाऊजी. अच्छा, जयदीप पण आला होता. हो सर, ते मला म्हणाले की त्यांना आता ऍक्टिव्हली काम करायचे ऑफिसमध्ये. तू त्यालाही ओढून घेतलंस याच्यात? नाही हो सर, ते स्वतःहून मला म्हणाले की त्यांना आता काम करायचंय. म्हणून मी त्यांना म्हणलं चला आपण एकत्र काम करूया. मला सांग, बोलणं काय झालं? राजेश काय बोला? काहीच नाही. काहीच नाही बोलला? मी तुला म्हटलं ना ईशा, की या माणसांना सरळ करण्यासाठी माझ्यासारखी आणि झेंड्यांसारखी यामध्ये मुरलेली माणसं हवी. सर मी एक दुसरा मार्ग शोधून काढलाय. दुसरा? तो कुठला? सर माझ्याबरोबर नेहमी काय गंमत होते माहितीये, माझ्यासमोर कुठलाही प्रश्न उभा राहिला ना की तुमच्या बोलण्यातून मला दिशा सापडते आणि त्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा मिळतं. पण माहितीये, यावेळेस नेमकं मला बाबांच्या बोलण्यातून काय. मार्ग कुठला सापडला ते सांग. सर आम्ही राजेशच्या कुटुंबियांना जाऊन भेटणार आहे. आम्ही म्हणजे तू आणि जयदीप? आणि पुढे? सर त्याच्या कुटुंबियांकडून काही माहिती मिळते का ते बघणार आहे. कठीण आहे, कठीण आहे. तुला जसं वाटतं तसं घडणं. सर पण ट्राय करायला काय हरकत आहे. मला वाटतंय की नक्की काही ना काही उपयोगी माहिती मिळेल. खूपच काय काय सुचतंय तुला. म्हणजे कौतुक वाटतंय मला तुझं, की एवढ्या छोट्याशा अवधीत तुला बऱ्याच काही काही गोष्टी डोक्यात येत आहेत. अरे दादा, हाय. काय? माय फ्रेंड वहिनी, तुला मी राजेशचा ऍड्रेस मेसेज केलाय बघ. जाऊया मग आत्ताच. ऑफकोर्स.
सॉरी दादा, आम्हाला जावं लागेल. काय हे राजेश प्रकरण खूपच अर्जंट आहे, यू नो ना. आलो चाल. सर येतोच. बोल रे. अरे कुठे आहेस? बाहेर आहे, बोल. अरे ही ईशा पिछाच सोडत नाही यार. काय झालं? आता तिला कळलंय की राजेश काही बोलणार नाही. तिच्या डोक्यात काहीतरी वेगळंच आलंय. ती राजेशच्या घरी गेली. आई शपथ, जेवायला गेली काय घरी? झेंडे चौकशी करायला गेली. एका बाजूने ना तू तिला डोक्यावर बसून आणि मग ती तुझी अशी वाट लावते. ते बघ, तू आता कामाला लाग. त्या राजेशच्या बायकोला गप्प कर. ती तिथे जाऊन राजेशची बायको काही पचकली ना तर आपली पूर्ण वाट लागेल. कळतंय का तुला? बघतो मी, तू टेन्शन नको घेऊ. हा. ते पण काय झालं? हो साहेब, काहीच बोललो नाही ना. एकदम सेम ठरलं होतं ना, तसंच केलं. तुझं ठीक आहे, पण तुझ्या बायकोचं काय? म्हणजे ती काय बोलली तर? त्यांचा काय संबंध आहे याच्यात? ईशा मॅडम गेल्या तुझ्या घरी. काय बोलताय? जातो पहिला घरी जातो आणि बघतो काय ते. हा, काय गडबड झाली ना? तू आहे आणि मी आहे. फॅमिली आहे ना तुला चांगली? पण घरच्यांचं काही म्हणजे त्यांना काही माहितच नाही ना या प्रकरणाबद्दल. गॅरंटी आहे? काय चुकून तू तुझ्या बायकोला काय बोललास? चुकून त्यांनी ईशा मॅडमला काय सांगितलं तर आपल्याला रिस्क घ्यायची नाही. राजू जा. हास, काय हे सोनू, किती पसारा केलायस? अभ्यास कमी आणि पसारा जास्त. आम्ही खेळायला जाऊ. काही खेळायला बिळायला जायचं नाही, गपचूप अभ्यास कर. जाऊ दे ना. आपण आम्ही कंपनीतून आलोय. पण ते आज नाही आहेत घरी. हरकत नाही, आम्हाला तुमच्याशी बोलायचंय. अच्छा, या या, बसा बसा. मी तुमच्यासाठी पाणी घेऊन येते. तुम्हाला कशाबद्दल बोलायचं होतं? आपल्या कंपनीत काही गंभीर गोष्टी घडतायत. म्हणजे म्हणजे एक माणूस फ्रॉड करतोय कंपनीमध्ये. मी चहा आणू तुम्हाला? नाही नको, आम्हाला फक्त त्या माणसाचं नाव हवंय. पण मी खरंच कोणाला ओळखत नाही. तुम्ही नसाल ओळखत त्या माणसाला, पण तुमचे मिस्टर नक्कीच ओळखत असणार. आणि कदाचित आम्हाला असं वाटतंय की तुमच्या मिस्टरांचा या सगळ्यात हात असणार. माझा नवरा आणि फ्रॉड. अहो, बघताय ना आमचं घर. आम्ही ह्या खोलीत कशाला राहिलो असतो जर आमच्याकडे खूप पैसा असता तर? बरोबर आहे, तुमचे मिस्टर पैसे घेत नसतीलही, पण ते त्या माणसाच्या दबावाखाली किंवा त्या माणसाला घाबरून काम करत असणार. ते त्या माणसाला ओळखतात. त्यामुळे आम्हाला तुमच्या मिस्टरांकडून फक्त त्या माणसाचं नाव हवंय. तेवढं जरी त्यांनी सांगितलं ना तरी आमची खूप मदत होईल. कारण तो फ्रॉड करणारा माणूस पकडला जाणं हे आमच्यासाठी खूप महत्वाचं आहे. मला ह्याबद्दल काही माहित नाही आणि माझे मिस्टर ह्याबद्दल मला काहीच सांगत नाही. त्यांना विश्वासात घेऊन एकदा बोलून बघा त्यांच्याशी ताई. ते नक्की सगळं सांगतील तुम्हाला. कारण शेवटी नवरा बायकोचं नातं हे विश्वासावरच उभं असतं ना. प्रेमापेक्षा सुद्धा जास्त विश्वास महत्वाचा असतो. मला खात्री आहे की तुम्ही बोललात त्यांच्याशी
तर ते नक्की सांगतील तुम्हाला सगळं. विक्रांत सर कायमच सगळ्यांवर विश्वास ठेवून काम करतात, तुम्हाला माहितीच असेल ते. त्यामुळे तुमच्या मिस्टरांचा जर या सगळ्यात हात असेल तर तो विक्रांत सरंजामेंचा विश्वासघात ठरेल. आणि हे बरोबर नाहीये, कारण कोणाचाही विश्वासघात करून आपण सुखी नाही राहू शकत.